ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्या सुद्धा या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। आपण जर खाली बघितलं चित्र तर या गावातले सगळेच नागरिक आणि त्याचबरोबर परिसरातले सुद्धा समाज बांधव मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा ह्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला जातोय। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते। दुसऱ्या बाजूला ही जी पाण्याची टाकी आहे त्या ठिकाणचे सुद्धा आपण हे लोक जे आहेत गाव ग्रामस्थ हे बसल्याचं आपल्याला सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यांच्याकडून सुद्धा जोरदार घोषणाबाजी केली जाते। यातल्या काही जणांशी आपण बोलणार आहोत। तुम्ही सुद्धा पाण्याच्या टाकीवर चढलात, संतोष देशमुख पलीकडे आहेत, प्रकृती अस्वस्थ आहे त्यांची। आम्ही त्यांना तुम्ही सात जणाला तुम्ही मोका लावला पण मेन मास्टर माइंडला का लावला मोका लावला नाही। वाल्मीकरांना जोपर्यंत 302चा मध्ये दाखल करून मोका लावत नाही तोपर्यंत आम्ही टाकीहून खाली उतरणार नाही। तुम्हाला तुमची काय काय बोलणं आहे? तर आपण जर बघितलं तर इतरही काही नागरिक या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। बर, काय सांगाल तुम्ही? बर, ठीक ठीक ठीक। पवन, काय सांगाल? तिकडे अस्वस्थ आहे प्रकृती, तुम्ही इकडल्या टाकीवर चढलात। धनंजय भाई यांची प्रकृती खालावली, त्यांना चक्कर येत आहे म्हणून ते झोपलेले आहेत दुसऱ्या टाकीवरती। एकूण मागणी काय? मागणी आम्हाला न्याय भेटला पाहिजे, एवढीच मागणी आमची। न्याय भेटला पाहिजे ही अशी मागणी आहे आमची, असं ते सांगतायत। तर हे बघा, पुन्हा एकदा आपण ते चित्र बघूयात। धनंजय देशमुख हे अस्वस्थपणे त्या ठिकाणी पडले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। खाली गावकरी जमलेले आहेत आणि एक मोठं तीव्र आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करतात। पोलीस पाण्याच्या टाकीवर चढायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांकडून पाण्याच्या टाकीवर चढण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे, मात्र दुसऱ्या मजल्यावरून वर चढण्याची जी शिडी आहे ती शिडीच धनंजय देशमुखांच्या सहकार्याने काढून टाकलेली आहे। त्यामुळे पोलिसांना त्या ठिकाणांवर चढता येण्याची शक्यता दिसत नाही। पोलिसांकडून या ठिकाणी वर चढण्याचे प्रयत्न आहेत आणि शिडी जी आहे ती मागतायत, मात्र संतोष देशमुख यांचा दुसरा सहकारी वर यायचं नाही असं त्यांना या ठिकाणी पोलिसांना या ठिकाणी सांगण्यात येत आहे की तुम्ही वर यायचं नाही, वर आलात तर आम्ही उडी मारू असं या ठिकाणी म्हणतायत। त्यामुळे आता पोलीस सुद्धा खाली उतरायला लागलेले आहेत, मात्र वर येण्यासाठीची जी शिडी असते ती शिडीच काढून टाकण्यात आलेली आहे। त्यामुळे पोलिसांना वर चढणं सुद्धा या ठिकाणी मुश्किल दिसत आहे। धनंजय देशमुख हे सध्या या ठिकाणी अस्वस्थ आहेत। टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत धनंजय देशमुख। त्यांची प्रकृती अस्वस्थ झालेली आहे। टॉवरवरून ते उडी मारणार होते, मात्र त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, त्याच्यामुळे ते पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत। या परिसरामध्ये या 2 पाण्याच्या टाक्या आहेत। एका पाण्याच्या टाकीवर धनंजय देशमुख आणि त्यांचे सहकारी चढले। लोकांना वाचवायचे, तुम्हाला आणखी राजकारणीच वाचवायचे, गुंडच वाचवायचे असं का? एवढ्या खाली होते आपण या ठिकाणी बघतोय एक मसोजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झालेला पाहिलो, तरुण आक्रमक पाहिला होतो। पोलीसवाल्यांनी खाली यावं नाहीतर मी उडी खातो अशी जी आहे ते त्यांना इशारा या